नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ मराठा समाजासाठी खूप महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण आहे. विशेषतः हा व्हिडिओ मराठा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे या व्हिडिओची लिंक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, मराठा आरक्षणाच्या लढ्याला आता एक मोठे आणि ऐतिहासिक यश मिळाले आहे. तुम्हा सर्वांना माहीतच असेल की मे 30 रोजी मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले होते. पण आता सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत 12 मुद्द्यांचा मसुदा दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. मित्रांनो, या उपोषणानंतर अवघ्या 5 दिवसांतच महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी एक अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरकारने आता अधिकृत शासन निर्णय GR जारी करून ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकूण 8 विशेष योजना सुरू केल्या आहेत. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग सोपा होणार आहे. तर या 8 योजना नक्की कोणत्या आहेत? महाडीबीटी पोर्टलवर काय बदल होणार आहेत? आणि आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना किती मदत मिळणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सरकारने घोषित केलेल्या या 8 योजनांमुळे विद्यार्थ्यांचा मोठा आर्थिक भार कमी होणार आहे. चला आता या 8 योजनांची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप पाहूया. पहिली योजना, माध्यमिकोत्तर शिष्यवृत्ती. 10वी पास झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळेल. दुसरी योजना, वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना. मराठा तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सारथी संस्थेच्या माध्यमातून ही विशेष मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना आता मराठा विद्यार्थ्यांसाठीही लागू केली जाईल. तिसरी योजना, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती. इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही विशेष शिष्यवृत्ती योजना विस्तारित करण्यात आली आहे. याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे. चौथी योजना, व्यावसायिक शुल्क प्रतिपूर्ती योजना. सरकारी आणि खासगी ITIमध्ये 3P 3P मॉडेल अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्यावसायिक शुल्क आता सरकार भरणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण कोर्स मराठा विद्यार्थी पूर्णपणे मोफत करू शकतील. पाचवी योजना, शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती. अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 16 विविध बाबींसाठी लागणाऱ्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती म्हणजेच रिइम्बर्समेंट थेट सरकारद्वारे केली जाईल. सहावी योजना, इतर राज्यांत शिक्षणासाठी सुविधा. जे मराठा विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी आहेत पण दुसऱ्या कोणत्याही राज्यात अनुदानित किंवा विनाअनुदानित प्रोफेशनल कोर्स करत आहेत, त्यांनाही या योजनेच्या माध्यमातून मोठा आर्थिक लाभ दिला जाईल. सातवी योजना, सर्व अभ्यासक्रमांसाठी मराठा विद्यार्थी पात्र. ओबीसी समाजाला जितक्याही व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रोफेशनल कोर्सेस सुविधा उपलब्ध आहेत, त्या सर्व आता मराठा समाजासाठीही खुल्या करण्यात आल्या आहेत. आठवी योजना, रिक्त जागांवर प्रवेश घेणाऱ्यांनाही लाभ. अनेकदा कॅप राऊंड संपल्यानंतर महाविद्यालयांमध्ये इन्स्टिट्यूट लेव्हलवर प्रवेश दिला जातो. आता अशा रिक्त जागांवर प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांनाही या सर्व शैक्षणिक सुविधा लागू राहतील. मित्रांनो, या GR मध्ये सरकारने एक खूप मोठी आणि मास्टर स्ट्रोक व्यवस्था केली आहे. या 8 योजनांव्यतिरिक्त भविष्यात ओबीसी समाजाला ज्या काही नवीन शैक्षणिक सुविधा किंवा लाभ दिले जातील, ते कोणत्याही नवीन आदेशाची वाट न पाहता मराठा समाजाला आपोआप लागू होतील. यासाठी सरकारने सर्व प्रशासकीय विभागांना अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत आणि महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी तांत्रिक बदल करण्याचे निर्देशही दिले आहेत. या शैक्षणिक योजनांसोबतच सरकारने आणखी एक मोठा आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यात झालेल्या आंदोलनादरम्यान 309 जणांनी आपले प्राण गमावले होते. यापैकी अनेकांच्या कुटुंबांना मदत मिळाली होती, पण 34 जणांच्या कुटुंबांना मदत मिळणे अजून बाकी होते. मनोज जरांगे पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारने या उर्वरित 34 वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि यासाठी 3,40,00,000 रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करण्यात आला आहे. तर मित्रांनो, मराठा समाजातील विद्यार्थी आणि तरुणांसाठी खरोखरच हा एक गेम चेंजर निर्णय आहे. जशा या सर्व योजना महाडीबीटी पोर्टलवर अपडेट होतील तसा मराठा समाज यांचा लाभ घेऊ शकेल. मित्रांनो, सरकारच्या या निर्णयाबद्दल तुमचे काय मत आहे? या 8 योजनांमुळे मराठा विद्यार्थ्यांना खरोखरच मोठा आर्थिक लाभ होईल का? आपले मत खाली कॉमेंट करून नक्की सांगा. ही अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची माहिती राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक मराठा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच विश्वसनीय आणि महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, सुखी राहा. धन्यवाद.